हे बघा मित्रांनो, फायनली आपण घरी पोहोचलेलो आहे आणि हा आहे आपला ब्लॉगिंगवाला सेटअप. तर मित्रांनो नमस्कार. आपलं आजपासून एक नवीन सेटअप आलेलं आहे मोटो ब्लॉगिंगचं. आजपासून खतरनाक पद्धतीने आपण मोटो ब्लॉगिंग करत आहेत आणि खूप मज्जा येणार आहे. चला मग सुरू करूयात. चला मित्रांनो, आता खतरनाक पद्धतीने आपली मोटो ब्लॉगिंग सुरू होणार आहे. आपली गाडी खूप घाण झालेली आहे, त्यामुळे सगळ्यात पहिले तरी आपण हिला वॉशिंगला घेऊन चाललोय. हो, मोटो ब्लॉगिंग करताना पहिला स्टार्ट बाईकला. कसं दिसतंय आता तर एकदम जबरदस्त खतरनाक. थोडी कोल्ड स्टार्ट होऊन देऊयात बाईकला. सेट करतो कॅमेरा जरा. ओके, सेट झालेला आहे. हो चलो, मोटो ब्लॉग तर आपला सुरू झालेला आहे मित्रांनो. सगळ्यात पहिले आपण चाललेलो आहे बाईक वॉश करायला, कारण की आपली धन्नो बरीच खराब झालेली आहे आणि कधीचा वॉश करायचं चालू होतं तिला, बट अजून वॉश केलेलं नाहीये. आय गेस माझा आवाज तुम्हाला नीट नसेल येत हवेमुळे, बट आत्ता येत असावा असं वाटतंय मला. बघूयात काय विषय आहे ते. अबे यार, हे वॉशिंग वाला का बरं उघडा नाहीये यार? याला काय अर्थ आहे का? इथं दुकान असतं मित्रांनो, इथे या कॉर्नरला, बट आता ओपन नाही दिसत येतो. काय विषय यार. परवाच्या दिवशी पण आलेलो होतो मी. आता दुसरीकडे जायला लागते बाईक वॉश करायला. ऍक्च्युली मी ऑफिसला चाललेलो आहे, बट ऑफिसचा अजून वेळ आहे. म्हटलं जरा बाईक वॉश तरी करून घेऊयात. वाव यार, खतरनाक फिलिंग येते फायनली यार. बऱ्याच दिवसांपासून मला मोटो ब्लॉगिंग स्टार्ट करायची होती, बट जरा म्हणजे ते पोस्टपोन होतच राहतं नाही का. किती आपण काही म्हटलं ना, स्टार्ट करायचं जर काही म्हणजे एखादी नवीन गोष्ट आपल्याला स्टार्ट करायची सपोज, तर ते पोस्टपोन होतच राहणार कायम. किती पण वेळ हे करा तुम्ही, ते पोस्टपोन होतच राहतं. बट आज कसं काय झालं काय माहिती, बट फायनली झालेलं आहे. चलो, आता दुसऱ्या वॉशिंग सेंटरला जाऊयात आपण बाईकच्या. असलं पाहिजे आता ते ओपन, नाही तर काय विषय होऊन जाईल. कारण की काय ना, टाइम भेटत नाही. आणि आता आज सॅटरडे, उद्या जर गेलो तर उद्या संडे, आणि संडेला खूप गर्दी असते. सो म्हटलं आजच जरा वेळ भेटलाय तर करून घेऊयात. चला वॉशिंग सेंटरला भेटूयात. तो आपण वॉशिंग सेंटरला आलेलो आहे मित्रांनो. बाईक वॉश करायला किती वेळ आहे काय माहिती, विचारून घ्यायला लागल. एकच आहे ना? एकच आहे ना? ओके, एकच आहे. सो गाडी सध्या इथे उभी करूयात. ओके, तिकडे उभी करतो. कसली खराब झाली गाडी आपली. इथं खास करून जास्त धूळ लागलेली आहे. ओके, हाय, कसली सुंदर दिसते माझी राणी बघा. खतरनाक ना आपली युनिकॉर्न. ही एक कार झाल्यानंतरून, ही एक बाईक झाल्यानंतरून मग आपलीच गाडी राहील. खूप सो लवकर काम होऊन जावं, कारण की बराच उशीर लागून जातो. परत मला कॉलेजला पण जायचंय आणि ऑफिसला पण जायचंय, असा विषय. किती खराब झाली गाडी यार. कोणी म्हणाल का 2-3 महिने जुनी गाडी आहे? आम्ही 2-3 महिने नवीन गाडी आहे. किती धूळ लागली याच्या गावात. खतरनाक पद्धतीने वॉश करून द्या म्हणा आता, एकदम चकचकीत.
एकदम अशी चमकली राहील माझी सुंदरी. मित्रांनो मित्रांनो ही पण सुंदरी कसली खतरनाक दिसते बघा. हाय 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 हाय. बुलेट साधं काम नसतं, साधं नाव नाहीये, एकदम राजा माणूस, रॉयल रॉयल माणसाची गाडी असती. आणि ही आपली गाडी ब्लॉगरची. बात तो सही है. ठीक मित्रांनो, फायनली गाडी धुवायला सुरुवात झालेली आहे, पण जरा उशीर होऊन गेला यार. आधीच खूप सारे नंबर्स होते इथे, तुम्ही बघू शकता भरपूर गाड्या वगैरे लागलेल्या होत्या, सो जरा जास्त नंबर होते. पण फायनली आता स्टार्ट तर झालेलं आहे. आपला काळा घोडा एकदम असा चमचम होणार आहे ना भाई, आता डायरेक्ट विषयच नाही. हाय 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 हाय. बघा बघा कसं बघतोय आपल्याकडं, बघा आम्ही बघतीये. मित्रांनो जवळून काही शूटिंग करता येत नाही, कारण इकडून गेलं का इकडूनची गाडी धुतली जाते, त्याचं पाणी उडतंय फोनवरती. यायला आत्ता वाचला भाई फोन, काय विषय नाही. चलो गाइज एक मिनिट. याच्या गावात रे जसं एक्सपेक्ट केलं होतं तशी तर काही धुतली नाही यांनी. यायला आपण एक्सपेक्ट केलं होतं थोडस फोम वॉश, जरा चकाचक क्लिनिंग करून देतील, पण भेंडी हे काय फालतूगिरी आहे. चकाचक नाही केली भाई यांनी, खरं सांगतोय. याच्या गावात रे जाऊ दे भाई, काही विषय नाही, घरच्या घरीच धुवत जाईल भेंडी. नाही तर काय, खरी गोष्ट आहे मित्रांनो, घरच्या घरीच धुतलेली गेली पाहिजे. नाही तर एखादं चांगलं वॉश स्टेशनला जायचं, तिथं मे बी तुम्हाला चांगली सर्व्हिस भेटू शकते, नाही का. लेटेडली आता हायवेने बेकार गर्दी लागणार आहे आपल्याला. बाय द वे मी माझ्या हेल्मेटचा स्ट्रॅप लावायचा विसरलोय, भेंडी लावायला लागल भाई. 1 मिनिट साईडला थांबूनच लावायला लागेल. काय हात सोडणं आता गर्दीत इज नॉट सेफ ॲट ऑल. न्यूट्रल, हा न्यूट्रल एकदम खतरनाक पटकन दिशी झाली भाई गाडी. नाही तर तुम्हाला माहितीच आहे रायडरचा आणि न्यूट्रलचा किती 36चा आकडा आहे, ते होतच नाही भाई गाड्या न्यूट्रल यायला. बट आपली सुंदरी एकदम जबरदस्त आहे. पटकन दिशी लगेच न्यूट्रल होते, पटकन दिशी लगेच गिअर मध्ये येते आणि एकदम स्मूदेस्ट चालती, स्मूदेस्ट. आई ग असं धडधड धडधड झालं भाई. सफारी सफारी सफारी. हा भाई साहब श्वास घेता येईना मला. आज माईक मुळे मी वायझर लावलेलं आहे ना, नाही तर वायझर ओपन ठेवूनच चालवतो भाई. आणि उन्हाळ्याचं वायझर बंद करून गाडी चालवणं म्हणजे काहीच विषय नाही बॉस. थोडा आता हो जाएगा. वटन गर्दी सरजी, काय इतकी गर्दी यार. हे काम कधी होणार आहे काय माहिती. भेंडी यायला पटकन दिवशी काम करून टाकायचं ना. भाई आधीच लेट झाले एक तर या सुंदरीमुळं. लेट तुझ्यामुळे नाही, ऍक्च्युली तुझ्याच मुळे झालंय ग. तुझीच आंघोळ करायची होती ना, तुला आंघोळ करायची होती. इतक्या घाई गडबडीत ते पण यायला काय विषय भाई. इथं मी 2-2 दिवस आंघोळ नाही करत, यायला आंघोळ करायची आहे, दर हप्त्याला आंघोळ करायची आहे. नाशिकला रंगरंगोटीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे मित्रांनो. हे दिसू शकतं, हे दिसत असेल तुम्हाला, आय होप सो. बघा इथे रंगरंगोटीचा कार्यक्रम चालू आहे. इथे पण इथं कम्प्लीट झालेलं आहे. खतरनाक ना हे, असं जरा भारी दिसतंय यार खरंच, नाही का. हे असलं सगळं रंग वगैरे, म्हणजे ज्या पोल्स आहेत फ्लायरचे, त्याला हे जे रंग दिलेले आहेत, इट लुक्स सो भारी भारी रे भारी, एकदमच भारी. हे सगळं एआय इमेजेस दिसतंय मला, डायरेक्ट एआय इमेजेसच आहे. कोण स्वतःहून कलाकारी करत असेल ना आता यायच्या जमान्यात, बरोबर ना. याच्या गावात काकू काकू खतरनाक हो.
आपण नाही भीत, आपण कोणालाच नाही भीत, असा ऍटिट्यूड होता भाई काकूंचा. आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा. पोलीस काका इथं, पोलीस काका आहे, आपल्याला सुमडीत जायला लागल, कारण की इथं समोर फोन पाहून आपल्याला ते अडवू शकतात असं मला वाटतंय. बट प्लीज नका अडवू गाईज, ते अलाउड आहे ऍक्च्युली. फोन असा हेल्मेटला लावणं खरं तर मला पण नाही माहिती अलाउड आहे का नाहीये. A few moments later. आमच्या गावात इथं पण पोलीस, आणि आपण नेमकी ह्याच सांगू नये. तेरी मोहब्बत में जलना भी है और तुझ पे हक करना भी है, वो पूछते हैं रहती कहाँ कसरा. जाऊ द्या भाई, इकडूनच काढून घेऊयात. काका थोडीशी साईड द्या की आम्हाला, जाऊ द्या ना प्लीज, जाऊ दे ना हमको जाने देऊ ना काका. यार काका, आणि गाडी पुढे घेतलेली आहे, आम्हाला जाऊन नाही देते, आणि इथं ट्रॅफिक कवर झालेली आहे, काय माहिती भाई. हो दादूस खतरनाक आहे. दादूसनी त्या दादाला सांगितलं की थोडं पुढे घ्या ना, आणि निघून आलं. आणि आपण तर आयुष्यात कधी सांगू नसलो शकतो, काय बोलतोय मी, हा सांगता नसतं आलं आपल्याला, कारण की आपण इंट्रोवर्ट आहे गावात. नाही इंट्रोवर्ट नाही आपण, कारण की इंट्रोवर्ट जर असतो तर ब्लॉगिंगचा वेळ सुद्धा आपल्याला जमला नसता भाई. आता पण कुठं जमतोय आय डोंट नो, तुम्हीच सांगा जमतोय का नाही. हो अच्छा, इथे पुढे काय कन्स्ट्रक्शन साईट आहे काय, हा काम चालू आहे, काय नवीन आहे भाई, बोर्ड लावलंय, यायला अख्खं नाशिक खणून ठेवलंय. जाऊ द्या, मी नाशिकचा आहे भाई, नाशिकला काही बोलायला नको, नाशिक माझं आहे, मी नाशिकचा आहे. सो आता आपलं कॉलेज जवळ आलेलं आहे, आपण कॉलेजमध्ये जाणार आहे. आपल्या कॉलेजचे काम संपूर्णपणे कम्प्लीट झालं की आपल्याला अगेन निघायचं आहे ऑफिसला. बेकार गरम झालंय भाई, हे काय भाई, ऊन आहे का काय, खतरनाक ऊन आहे. तेरे लिए जो दीवाना बन के तेरे लिए वादा है मेरा, मैं हूँ तेरे लिए, होना कभी तू जुदा. आपलं कॉलेज आलेलं आहे, दी वन अँड ओनली KTHM कॉलेज. इकडं लावावी का कुठे लावावी गाडी, गाडीला जागा आमच्यावाल्या, जाऊ देऊ का शेडमध्ये, शेडमध्ये असली तर पाहिजे यार जागा, असेल असेल. ओ माय गॉड, खूप दिवसांनी कॉलेजच्या पार्किंग मध्ये येतोय, अँड भरपूर जागा आहे आपल्या गाडीसाठी, सॉरी आपल्या गाडीसाठी नाही, आपल्या धन्नूसाठी.